काँग्रेस आणि शरद पवार गटाची इच्छा असून सुद्धा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबतच अनेक इच्छुकांना डावलून उद्धव ठाकरेंनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। परिणामी महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष पाठिंबा देत असताना सुद्धा ठाकरेंनी स्वतः न लढता अंबादास दानवे यांना संधी का दिली यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। संख्याबळ पाहता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडून सहज आमदार झाले असते, परंतु या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार उतरवण्याचा इशारा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला होता। शिंदेंनी तिसरा उमेदवार न उतरवल्यामुळे अंबादास दानवे हे आमदार होणार असल्याचं निश्चित झालंय। परंतु ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांच्यासोबत अनेक उमेदवार इच्छुक असताना सुद्धा दानवेंनी उमेदवारी घेण्यात बाजी कशी मारली, ठाकरेंनी सर्वांना बाजूला करत दानवेंनाच का निवडलं, या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेत पाठवण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण दानवे हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात। ग्राउंडवर आणि सभागृहामध्ये सुद्धा ते वेगवेगळ्या प्रश्नांवरती रोखठोक भूमिका घेतात, सोबतच सरकारला सुद्धा भिडतात। विधानसभेमध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर मराठवाड्यातील अशा नेत्यांना बळ देणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी गरजेचं बनलं होतं। दानवे मराठवाड्यातून येत असले तरी अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसैनिकांसोबत त्यांचा थेट कनेक्ट आहे। मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक निवडणुकीत मराठवाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाली। परिणामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष आणि संघटना वाढीसाठी आक्रमक चेहऱ्याला संधी देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेला आवश्यकता होती। त्यामुळेच अनेक इच्छुकांना डावलून उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवेंना विधान परिषदेवर पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।